चलो स्पेसमध्ये ठेवलेल्या क्यू एवढ्या चार्जवर एफ एवढा इलेक्ट्रिक फोर्स लागत असेल तर तिथंच ठेवलेल्या +1 कुलमवर किती इलेक्ट्रिक फोर्स लागतो त्याला काय म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड. सो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पर युनिट चार्ज इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फील्ड. +1 कुलमवर लागणाऱ्या इलेक्ट्रिक फोर्सला इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतात. +1 कुलमवर लागणाऱ्या इलेक्ट्रिक फोर्सला इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतात. आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड कळलं. इलेक्ट्रिक फील्डचं सिग्निफिकन्स म्हणजे महत्त्व म्हणजे इम्पॉर्टन्स काय असते. जर एखाद्या ठिकाणी ई एवढी इलेक्ट्रिक फील्ड असेल याचा अर्थ काय असतो एका कुलमवर तिथे ठेवलेल्या एका कुलमवर ई एवढा फोर्स लागतो. तर तिथेच ठेवलेल्या क्यू एवढ्या कुलमवर किती फोर्स लागत असेल क्यू ई. किती फोर्स लागत असेल क्यू ई. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे डायपोलची इलेक्ट्रिक फील्ड. अ पॉझिटिव्ह चार्ज and equal amount of negative charge separated by constant distance 2a is called as electric dipole. A positive charge and equal amount of negative charge separated by constant distance 2a is called as electric dipole. डायपोल पासून आर एवढ्या डिस्टन्सवर इलेक्ट्रिक फील्ड किती येते ई ॲक्सिस इज इक्वल टू 2kpr डिवाइडेड बाय r² मायनस a² होल स्क्वेअर. ओके. आणि जर आर खूप मोठा असेल तर इफ आर इज ग्रेटर दॅन ए देन वी हॅव ई ॲक्सिस इज इक्वल टू 2kp/r³. असं जर डायपोलच्या इक्वेटरवर आर एवढ्या डिस्टन्सवर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायची असेल तर ती इलेक्ट्रिक फील्ड काय येते ई इक्वेटर इज इक्वल टू kp/r² प्लस a² / 3/2. आणि जर आर खूप मोठा असेल एपेक्षा अशा परिस्थितीमध्ये आन्सर येते kp/r³. ओके. जर आपल्याला डायपोलची इलेक्ट्रिक फील्ड थीटा एवढ्या अँगलवर काढायची असेल तर ती इलेक्ट्रिक फील्ड येते ई थीटा इज इक्वल टू kp/r³ √1 + 3 cos² थीटा. ओके. सो इलेक्ट्रिक फील्ड ऑफ अ डायपोल ॲट एन अँगल थीटा येऊन जात आहे. इलेक्ट्रिक फील्ड ऑफ अ डायपोल अलॉन्ग इक्वेटर येऊन जाते हैं. इलेक्ट्रिक फील्ड ऑफ अ डायपोल अलॉन्ग इट्स एक्सिस येऊन जाते हैं. त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड ऑफ अ डायपोल अलॉन्ग एक्सिस व्हेन आर इज ग्रेटर दॅन ए येऊन जाते हैं. डायपोलच्या इलेक्ट्रिक फील्ड्स येऊन जातात. हे झाल्यानंतर आपल्याला कोणत्याही चार्जची इलेक्ट्रिक फील्ड काढता आली पाहिजे. याच्यासाठी दोनच मेथड आहेत. आपल्याला कोणत्याही चार्जची इलेक्ट्रिक फील्ड काढण्यासाठी दोनच मेथड आहेत. पहिली मेथड म्हणजे कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन आणि दुसरी मेथड म्हणजे गॉस लॉ. कोणत्याही चार्जची इलेक्ट्रिक फील्ड काढण्यासाठी दोनच मेथड आहेत आपल्याकडे. एक कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन आणि दुसरं गॉस लॉ. कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन काय म्हणते मेथड्स ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रिक फील्ड. मेथड्स ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रिक फील्ड काढण्याच्या मेथड्स. पहिली मेथड म्हणजे कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. लक्षात ठेवा कोणती इलेक्ट्रिक फील्ड काढण्यासाठी दोनच मेथड आहेत. एकतर कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन, एकतर इलेक्ट्रिक फील्ड आधीच्या असाव्यात या पॉइंट चार्जची इलेक्ट्रिक फील्ड नाहीतर डायपोलची इलेक्ट्रिक फील्ड असावी. नाहीतर कोणती इलेक्ट्रिक फील्ड काढण्यासाठी दोनच मेथड आहेत. एकतर कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन नाहीतर गॉस लॉ. कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन नाहीतर गॉस लॉ. कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशनमध्ये पहिला पॉईंट कोणता आहे लिनियर चार्ज डेन्सिटी LINEAR लिनियर चार्ज
डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी केव्हा यूज करायचा आहे? जर एखादं लिनियर चार्ज असेल तर, म्हणजे एक वायर आहे, त्या वायरची एल एवढी लेंथ आहे आणि त्याच्यावर क्यूडा चार्ज आहे. अशा परिस्थितीमध्ये एल एवढ्या लेंथवर क्यूडा चार्ज असेल तर युनिट लेंथवर किती चार्ज असते त्याला काय म्हणतात? लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी. जर आपण या वायरचा छोटासा तुकडा घेतला तर होते काय? डी एल एवढ्या छोट्याशा लेंथवर डी क्यू एवढा छोटासा चार्ज असतो. आणि जर आपल्याला पूर्ण वायरची इलेक्ट्रिक फील्ड काढायची असेल या पॉईंटला, तर एक छोटासा तुकडा घ्यायचा ज्याच्यावर डी क्यू एवढा चार्ज असेल, त्याच्यापासून आर एवढ्या डिस्टन्सवर किती इलेक्ट्रिक फील्ड येईल? डी ई येते. डी ई इज इक्वल टू के डी क्यू बाय आर स्क्वेअर. या डी क्यूच्या जागी गरज पडेल तेव्हा या डी क्यूच्या जागी लॅम्बडा इंटू डी एल करता येते. लॅम्बडा इंटू डी एल करता येते. आणि या डी ईचं जर इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला टोटल इलेक्ट्रिक फील्ड भेटते ई. हे झालं लिनियर चार्ज डेन्सिटीचा पॉईंट, ज्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे लॅम्बडा. ओके, कुलम पर मीटर त्याचं युनिट असते. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे सरफेस चार्ज डेन्सिटी. जर एखादा चार्ज सरफेस असेल आपल्याकडे तर सरफेस चार्ज डेन्सिटी आपल्याला कन्सेप्ट यूज करता येते. ओके, समजा आपल्याकडे एक प्लेट आहे, त्याच्यावर क्यू एवढा चार्ज आहे. एक प्लेट आहे, त्या प्लेटवर किती चार्ज आहे? एक प्लेट आहे, त्या प्लेटवर क्यू एवढा चार्ज आहे. ए एवढ्या एरियावर क्यू एवढा चार्ज असेल तर युनिट एरियावर किती चार्ज असतो त्याला काय म्हणतात? सिग्मा, म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी. ओके, सरफेस चार्ज डेन्सिटी. नंबर 2, सरफेस चार्ज डेन्सिटी. कॅपॅसिटरमध्ये फार कामाला येणार आहे. सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा इज इक्वल टू क्यू बाय ए. मग आपल्याला काय करायचं आहे? या प्लेटची इलेक्ट्रिक फील्ड काढते वेळेस या प्लेटचा छोटासा एरिया घ्यायचा आहे. डी ए एवढ्या एरियावर किती चार्ज असणार आहे? डी क्यू. आता या प्लेटची इलेक्ट्रिक फील्ड काढायची असेल आपल्याला आर एवढ्या डिस्टन्सवर, ती किती राहणार आहे? डी ई इज इक्वल टू के डी क्यू डिवाइड बाय आर स्क्वेअर. आणि गरज पडली तेव्हा आपल्याला डी क्यूचं काय घेता येते? सिग्मा इंटू डी ए घेता येते. सिग्मा डी ए. आणि या डी ईचं जर आपण इंटिग्रेशन घेतलं तर आन्सर काय होऊन जाते? ई, म्हणजे त्या प्लेटची इलेक्ट्रिक फील्ड. तिसरी अशीच एक डेन्सिटी आहे, त्याला म्हणतात व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, जे इन्सुलेटरच्या मध्ये असते. कारण कंडक्टरच्या मध्ये नेट चार्ज 0 असतो, फक्त इन्सुलेटरच्या मध्ये चार्ज असू शकतो. पॉईंट नंबर 3 इज व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. आता व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी म्हणजे काय असते? व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी म्हणजे कोणताही एक व्हॉल्यूम घ्या, त्याच्यामध्ये क्यू एवढा चार्ज असला पाहिजे. कंडक्टर नसतो, कंडक्टरच्या फक्त सरफेसवरच चार्ज असतो. ओके, जर समजा व्ही एवढ्या व्हॉल्यूममध्ये क्यू एवढा चार्ज आहे, व्ही एवढ्या व्हॉल्यूममध्ये क्यू एवढा चार्ज आहे, तर युनिट व्हॉल्यूममध्ये किती चार्ज असतो त्याला काय म्हणतात? व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. अशा वस्तूचा छोटासा तुकडा घ्यायचा, डी व्ही एवढ्या व्हॉल्यूममध्ये किती चार्ज असेल? डी क्यू. आणि या पूर्ण वस्तूची इलेक्ट्रिक फील्ड काढण्यासाठी आर एवढ्या डिस्टन्सवर त्या छोट्याशा डी क्यूची इलेक्ट्रिक फील्ड आधी काढायची, जे किती येते? डी ई इज इक्वल टू के डी क्यू बाय आर स्क्वेअर. के डी क्यू बाय आर स्क्वेअर. आणि गरज पडलं तर या डी क्यूच्या जागी रो डी व्ही लिहिता येते. काय लिहिता येते? रो डी व्ही लिहिता येते. ओके, आणि आपल्याला डी ईचं इंटिग्रेशन काय घेता येते? ई घेता येते. काय घेता येते? ई. ओके, कंडक्टर लेवलला फक्त आणि फक्त सरफेस चार्ज डेन्सिटीच असते. कंडक्टरच्या आतमध्ये नेट चार्ज कधी 0 असतो. ओके, हे फक्त व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी इन्सुलेटरलाच काम करते. चालते 1D 2D 3D चार्ज डेन्सिटीज म्हणायला चालते. गॉस लॉ काय म्हणतो? गॉस लॉ म्हणतो तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पहिलं समजल्या पाहिजेत. ओके, गॉस लॉ तुम्हाला म्हणतो इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स तुम्हाला पहिलं समजल्या पाहिजे. पहिलं हेच बघून घ्या, हे समजलं काय? कंटिन्युअस चार्ज डेन्सिटी समजलं का? बघून घ्या आधीच. ओके, कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्यूशन. कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्यूशनमध्ये पहिला पॉईंट काय होता? लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट लेंथ. ओके, लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट लेंथ. सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट एरिया. आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. ओके, कळलं काय? आता
या लिनियर चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला लॅम्बडा इक्वल टू क्यू बाय एल असतो. सरफेस चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला सिग्मा इक्वल टू क्यू बाय ए असतो. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला रो इक्वल टू क्यू बाय व्ही असतो. व्ही फॉर व्हॉल्यूम. ओके. सरफेस चार्ज डेन्सिटीचं युनिट कुलम पर मीटर स्क्वेअर. लिनियर चार्ज डेन्सिटीचं युनिट कुलम पर मीटर, सरफेस चार्ज डेन्सिटीचं युनिट कुलम पर मीटर स्क्वेअर आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीचं युनिट कुलम पर मीटर क्यूब. ओके, हे समजलं. या तिन्ही चार्ज डेन्सिटी समजल्यानंतर गॉस लॉ. ओके, गॉस लॉ आपल्याला समजून घेण्यासाठी पहिल्यांदा इलेक्ट्रिक फील्ड लाईन समजल्या पाहिजे. ओके, गॉस लॉ आपल्याला समजून घेण्यासाठी इलेक्ट्रिक फील्ड लाईन समजल्या पाहिजे. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असतात काय? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सच्या पहिलं प्रॉपर्टीज समजून घ्या. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सची पहिली प्रॉपर्टी, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काय? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर इमॅजिनरी लाईन्स. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर इमॅजिनरी लाईन्स. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कशा असतात? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर इमॅजिनरी लाईन्स. नंबर 2, इमॅजिनरी असतात तर मग त्याच्या कन्सेप्टचं काय महत्त्व, इम्पॉर्टन्स काय? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स म्हणजे छोटासा पॉझिटिव्ह चार्ज जो पाथ फॉलो करतो त्या पाथला काय म्हणतात? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स represents path followed by small positive charge. Electric field lines represents path followed by small positive charge. स्मॉल पॉझिटिव्ह चार्ज ज्या ज्या पाथनं मूव्ह करेल स्पेसमध्ये कुठेही तो पाथ म्हणजे काय असते? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. ओके, सो इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स रिप्रेझेंट्स पाथ फॉलोड बाय स्मॉल पॉझिटिव्ह चार्ज. आता बघा थोडंसं, आपल्याकडे इथे एक मोठा पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्याच्या साईडला 1 2 3 4 5 6 7 8 9 असे छोटे छोटे पॉईंट चार्जेस ठेवले. समजा पॉझिटिव्ह पॉईंट चार्जेस ठेवलेत तर ते पॉझिटिव्ह पॉईंट चार्जेस मूव्ह कसं करतील? आउटवर्ड. स्मॉल पॉझिटिव्ह चार्जेस मूव्ह कसं करतील? आउटवर्ड मूव्ह करतील. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पॉझिटिव्ह चार्जमधून बाहेर निघाल्यात. ओके, आणि इथंच बनते इलेक्ट्रिक फील्ड लाईनची प्रॉपर्टी नंबर 4, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ओरिजिनेट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर आहे ना. एखाद्या मोठ्या पॉझिटिव्ह चार्जच्या बाजूला छोटासा पॉझिटिव्ह चार्ज ठेवला तर तो कसा जातो? असा जातो. म्हणून इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ओरिजिनेट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज असं म्हणतात. कळेल का? जर या उलट जर आपण एखाद्या निगेटिव्ह चार्जच्या शेजारी छोटे छोटे पॉझिटिव्ह चार्ज ठेवला तर काय होईल? अट्रॅक्ट होईल. जर आपण निगेटिव्ह चार्जच्या शेजारी छोटे छोटे पॉझिटिव्ह चार्जेस ठेवले तर ते काय होतील? अट्रॅक्ट केले जातील. ओके, सो आपण काय म्हणता ते इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स टर्मिनेट्स ॲट निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स निगेटिव्ह चार्जवर येऊन संपतात. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पॉझिटिव्ह चार्जमधून निघतात. प्रॉपर्टी नंबर 4. आणि प्रॉपर्टी नंबर 5, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स निगेटिव्ह चार्जमध्ये येऊन संपतात. ओके, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स टर्मिनेट्स ॲट निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स टर्मिनेट्स ॲट निगेटिव्ह चार्ज. प्रॉपर्टी नंबर 6 काय? बघा, दोन इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कधीच इंटरसेक्ट करत नाहीत आणि एकमेकाला नेहमी रिपेल करतात. त्याचं एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला इथं. सपोज आपल्याकडे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे Q1 आणि दुसरा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे Q2. या Q1च्या बाजूला एक छोटासा पॉझिटिव्ह चार्ज ठेवला आणि Q2च्या बाजूला पण छोटासा पॉझिटिव्ह चार्ज ठेवला. Q1च्या बाजूचा पॉझिटिव्ह चार्ज असा जातो, Q2च्या बाजूचा पॉझिटिव्ह चार्ज असा येतो. दोन्ही पॉझिटिव्ह चार्ज एकमेकाला परत रिपेल करतात आणि असे निघून जातात. याचा अर्थ काय? याचा अर्थ दोन इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कधीच एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत. 2 इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स नेवर इंटरसेक्ट ईच अदर. 2 इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स नेवर इंटरसेक्ट ईच अदर. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स एक इमॅजिनरी लाईन असते. रस्ता जसं शेतामध्ये माणसं चालतात ना, शेतामध्ये माणसं चालण्याचा एक रस्ता असते ना,
तसं असतं. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स एक लाईन आहे, इमॅजिनरी लाईन, त्याच्यावर चार्ज वगैरे काहीच नसतो. चार्ज ज्या रस्त्यानं पळतो, छोटासा पॉझिटिव्ह चार्ज ज्या रस्त्यानं पळतो त्या रस्त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स म्हणतात. टू इलेक्ट्रिक लाईन्स नेवर इंटरसेक्ट इच अदर. ओके. जसं स्पेसमध्ये जाते वेळेस समजा एखादं रॉकेट असं दूर सोडत जाते ना, तसंच चार्ज जसं छोटासा पॉझिटिव्ह चार्ज जसं पुढे चालला आहे तसं मागे इलेक्ट्रिक फील्ड लाईन बनत जातात. कळेल का? सो टू इलेक्ट्रिक लाईन्स नेवर इंटरसेक्ट इच अदर. Instead, two electric field lines always repel each other. Two electric field lines always repel each other. Two electric field lines always repel each other. दोन इलेक्ट्रिक लाईन नेहमी काय करतात, मला रिपेल करतात. पॉईंट नंबर 8 इज बघा सोपं आहे. जेवढ्या इलेक्ट्रिक लाईन जवळ असतील, आता सपोज हा एक चार्ज आहे क्यू, एवढा पॉईंट चार्ज आहे. ओके. या पॉईंट चार्जच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा राहतात रॅडियली आउटवर्ड. ओके. एकदा पॉईंट चार्जच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कशा असतात, रॅडियली आउटवर्ड जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर, रॅडियली इनवर्ड जर निगेटिव्ह चार्ज असेल तर. कळलं ना? आता होतं आहे काय, त्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जसं चार्जपासून दूर जातात, तसं त्या इलेक्ट्रिक लाईन्स स्वतःपासूनही दूर जातात. फॉर एक्झाम्पल, इथे एवढ्या जागेमध्ये इलेक्ट्रिक लाईन्स किती आहेत, 4 आहेत. तर इथं तेवढ्याच जागेमध्ये इलेक्ट्रिक लाईन्स किती आहेत, 1च आहे. समजा ना? म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स चार्जच्या जवळ इलेक्ट्रिक लाईन्स जवळ असतात, चार्जपासून दूर गेल्यानंतर इलेक्ट्रिक लाईन्स चार्जच्या जवळ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स क्लोजर असतात, चार्जपासून दूर गेले की इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स दूर होतात. कळलं की नाही सांगा? इलेक्ट्रिक फील्ड लाईनची प्रॉपर्टी समजली. तर इथं आपल्याला सांगता येते की आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड जास्त कुठं असते, इलेक्ट्रिक फील्ड जवळ जास्त असते आणि दूर कमी असते. कारण पॉईंट चार्जची इलेक्ट्रिक फील्ड माहिती आहे आपल्याला, E = KQ/R². एकदा पॉईंट चार्जची इलेक्ट्रिक फील्ड काय, E = KQ/R². यस, डिस्टन्स कमी, जेवढं R कमी असेल तेवढी E काय असेल, जास्त. आणि आपल्याला माहीत आहे जेवढा R कमी तेवढ्या इलेक्ट्रिक लाईन्स कशा आहेत, जवळ आहेत. कशा आहेत, जेवढा R कमी तेवढ्या इलेक्ट्रिक लाईन्स कशा आहेत, जवळ. आणि जेवढ्या इलेक्ट्रिक लाईन्स जवळ तेवढी इलेक्ट्रिक फील्ड जास्त. ओके. जेवढ्या इलेक्ट्रिक लाईन्स जवळ तेवढी इलेक्ट्रिक फील्ड जास्त. हेच आहे प्रॉपर्टी 9th प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. 9th प्रॉपर्टी काय म्हणते, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जवळ असतील. ओके. क्लोजर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, स्ट्रॉंगर इलेक्ट्रिक फील्ड. ओके. क्लोजर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स तसंच आहे. क्लोजर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, स्ट्रॉंगर इलेक्ट्रिक फील्ड. ओके. जिथं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जवळ राहणार, तिथं इलेक्ट्रिक फील्ड काय राहणार, स्ट्रॉंगर राहणार. ओके. जिथं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जवळ राहणार तिथं इलेक्ट्रिक फील्ड कशी राहणार, स्ट्रॉंगर राहणार. आणि या उलट याचंच कॉन्व्हर्स काय म्हणता येते, यस, जिथं इलेक्ट्रिक लाईन्स दूर असतात, फार्दर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स वीकर इलेक्ट्रिक फील्ड. फार्दर इलेक्ट्रिक लाईन्स वीकर इलेक्ट्रिक फील्ड. ओके. जेवढ्या इलेक्ट्रिक लाईन्स जवळ असतील तेवढी इलेक्ट्रिक फील्ड काय असते, जवळ असतील. इलेक्ट्रिक लाईन्स इलेक्ट्रिक लाईन्स जेवढ्या जवळ असतील तेवढी इलेक्ट्रिक फील्ड काय राहते, स्ट्रॉंग. आणि जेवढ्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स दूर असतील तेवढी इलेक्ट्रिक फील्ड काय राहते, वीक असते. ओके. प्रॉपर्टी नंबर 11 इज, आता 11वी प्रॉपर्टी खूप महत्त्वाची आहे, इथून गॉस लॉ समजायला सुरू होते. 11वी प्रॉपर्टी म्हणते, यस, 11वी प्रॉपर्टी म्हणते की जर आपला एक नंबर स्किप झाल्यासारखं वाटलं मला, 8 नंबर होता. यस, पहिली प्रॉपर्टी काय होती,
इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स आर इमॅजिनरी लाइन्स. इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स आर imaginary lines. दुसरी प्रॉपर्टी, इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स represents path followed by small positive charge. Third property was electric field lines originates from positive charge. Fourth property was electric field lines terminates at negative charge. Fifth property was two electric field lines never intersect each other. Sixth property was two electric field lines always repel each other. सेवन्थ प्रॉपर्टी काय होती? यस, क्लोजर इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स, क्लोजर इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स स्ट्रॉंगर द इलेक्ट्रिक फील्ड. एट्थ प्रॉपर्टी वॉज फार्दर द इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स वीकर द इलेक्ट्रिक फील्ड. त्यानंतर नाइन्थ प्रॉपर्टी काय होती? नाइन्थ प्रॉपर्टी होती की इलेक्ट्रिक फील्ड, हां परत आय थिंक काहीतरी एक स्किप झालं आहे. आता नाही, पहिली प्रॉपर्टी काय होती मग? इलेक्ट्रिक लाइन्स आर इमॅजिनरी लाइन्स. इलेक्ट्रिक लाइन्स रिप्रेझेंट्स पाथ फॉलोड बाय स्मॉल पॉझिटिव्ह चार्ज. स्मॉल पॉझिटिव्ह चार्जला टेस्ट चार्ज म्हणतात. थर्ड प्रॉपर्टी वॉज इलेक्ट्रिक लाइन्स ओरिजिनेट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. फोर्थ प्रॉपर्टी इलेक्ट्रिक लाइन्स टर्मिनेट्स ॲट निगेटिव्ह चार्ज. फिफ्थ प्रॉपर्टी टू इलेक्ट्रिक लाइन्स नेवर intersect each other. Two electric field lines never intersect each other. Sixth property एंड होतात. आणि जर निगेटिव्ह चार्ज नसला, पॉझिटिव्हपासून निघालेल्या इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स निगेटिव्ह चार्जमध्ये जाऊन एंड होतात. आणि जर निगेटिव्ह चार्ज नसेल तर त्या इन्फिनिटीला जाऊन संपतात. कळलं का? आणि निगेटिव्ह चार्जमध्ये एंड होणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स कधीही पॉझिटिव्हमधूनच येतात. आणि जर पॉझिटिव्ह चार्ज नसला तर ते इन्फिनिटीपासून येतात. सहावी प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे की यस, इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स ऑलवेज रिपेल ईच अदर. टू इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स ऑलवेज रिपेल ईच अदर. सातवी प्रॉपर्टी बघितली आपण, क्लोजर इलेक्ट्रिक लाइन्स स्ट्रॉंगर इलेक्ट्रिक फील्ड आणि फार्दर इलेक्ट्रिक लाइन्स वीकर इलेक्ट्रिक फील्ड. कळलं ना? त्याच्यामध्ये सी डायग्राम येते. क्लोजर इलेक्ट्रिक लाइन्स स्ट्रॉंगर इलेक्ट्रिक फील्ड, फार्दर इलेक्ट्रिक लाइन्स वीकर इलेक्ट्रिक फील्ड. ओके. आता नवी प्रॉपर्टी आहे की जर इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स पॅरलल आणि इक्वली स्पेस्ड असतील तर, इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स पॅरलल आणि इक्वली स्पेस्ड असतील तर त्याला म्हणतात युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. काय म्हणतात? तर पॅरलल अँड इक्वली spaced electric field lines. Parallel and equally spaced electric field lines means uniform electric field. Parallel and equally spaced electric field lines, parallel and equally spaced electric field lines म्हणजे uniform electric field. तर या उलट जर कर्व्ड असतील, इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स अशा कर्व्ड असतील तर यस, कधी सिंगलर टच करत नाहीत, पण कर्व्ड असतील तर नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक. यस, कर्व्ड अँड अनइक्वली स्पेस्ड. equally spaced. Curved and unequally spaced electric field lines represents non-uniform इलेक्ट्रिक फील्ड. ओके. तर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड तिथंच असते जिथं पॅरलल आणि इक्वली स्पेस इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स असतात, आणि जिथं कर्व्ड आणि अनइक्वली स्पेस इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स असतात तिथं काय असते? नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. प्रॉपर्टी नंबर 11 इज 11वी प्रॉपर्टी काय की बाबा अकरावी प्रॉपर्टी आहे की जर मोठा चार्ज असेल तर त्यातून जास्त इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स बाहेर पडतात किंवा जास्त इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स टर्मिनेट्स होतात. ओके. जर चार्ज जेवढा मोठा असेल तेवढा जास्त इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स बाहेर पडतात. आणि 11वी प्रॉपर्टी आहे की चार्ज जर छोटा असेल तर कमी इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स बाहेर पडतात. कळलं का? समजलं ना?
तर नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इज डायरेक्शनल टू चार्ज. ओके, ते 12वी प्रॉपर्टी का 11वी प्रॉपर्टी काय होती? येस, स्ट्रॉंगर, येस मोर म्हणताय, मोर द चार्ज, मोर द चार्ज लार्जर द, नाही आपल्याला स्ट्रॉंगर द चार्ज लार्जर द नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असं म्हणता येते. स्ट्रॉंगर द चार्ज, स्ट्रॉंगर द चार्ज मोर विल बी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. तर weaker the charge less will be electric field lines. ओके, तर जेवढा मोठा चार्ज राहते तेवढा जास्त इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असतात आणि जेवढा छोटा चार्ज असतो तेवढा कमी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असतात. जेवढा मोठा चार्ज तेवढा जास्त इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, जेवढा कमी छोटा चार्ज तेवढा कमी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. ओके, 13वी प्रॉपर्टी काय? 13वी प्रॉपर्टी म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक फ्लक्स. नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक फ्लक्स. ओके, नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फ्लक्स. नेहमी लक्षात ठेवा, नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक फ्लक्स. नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फ्लक्स फाय. काय? नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स इज कॉल्ड इलेक्ट्रिक फ्लक्स फाय. आता इथून गॉस लॉ सुरू व्हायला, गॉस लॉ स्टार्ट होतो. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज हा एक एरिया आहे, एरिया एक वेक्टर असतो. या ए एवढ्या एरियातून किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जातात त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू एरिया ए. काय म्हणतात? इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू एरिया ए. इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू एरिया म्हणजे काय राहते? या एरियातून किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बाहेर जातात. ओके, तर एरिया आणि इलेक्ट्रिक फील्ड हे दोन वेक्टर तिथं असलेच पाहिजे, कारण जिथं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असतात तिथं इलेक्ट्रिक फील्ड असते म्हणजे असते. जिथं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असतात तिथं इलेक्ट्रिक फील्ड असतेच. कळलं का? तर ए एवढ्या एरियातून ई एवढी इलेक्ट्रिक फील्ड असलेल्या, ई एवढी इलेक्ट्रिक फील्ड असलेल्या ए एवढ्या एरियातून किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जातात त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू एरिया ए. इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू एरिया ए. कळलं का? सो इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स तेवढे जास्त असते जेवढी जास्त इलेक्ट्रिक फील्ड आहे. बिकॉज जेवढी जास्त इलेक्ट्रिक फील्ड असेल तेवढ्या जवळजवळ रेषा असतील, बरोबर ना? आणि जेवढ्या जवळजवळ रेषा तेवढी जास्त इलेक्ट्रिक फ्लक्स. सो इलेक्ट्रिक फ्लक्स इज डायरेक्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड. सिमिलरली जेवढा मोठा एरिया असेल तेवढा जास्त इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असतील. जेवढा मोठा एरिया असेल तेवढं जास्त इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असतील. कळलं का? सो इलेक्ट्रिक फ्लक्स इज डायरेक्शनल टू किंवा इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू वेक्टर ई डॉट वेक्टर ए. प्रत्येकच वेळेस अप्लाय आहे, प्रत्येकच वेळेस ॲप्लिकेबल आहे, प्रत्येकच वेळेस असणारच. हे प्रत्येक ठिकाणी ॲप्लिकेबल आहे. आपल्याला प्रश्न विचारला असते ए एवढ्या एरियातून इलेक्ट्रिक फ्लक्स काढा. फाइंड इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू एरिया ए असं म्हणतात. फाइंड इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू एरिया ए. आपल्याला दोन गोष्टी माहिती पाहिजे, एक एरिया आणि एक इलेक्ट्रिक फील्ड. ओके, त्या ठिकाणची इलेक्ट्रिक फील्ड, कारण जेवढी जास्त इलेक्ट्रिक फील्ड असेल तेवढे जास्त इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असतात आणि जेवढा मोठा एरिया असेल तेवढे जास्त इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असतात. सो इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू एरिया और इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू गिवन एरिया इज इक्वल टू वेक्टर ई डॉट वेक्टर ए. का? कारण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स एक स्केलर आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया काय वेक्टर आहे. दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन काय आलं? एक स्केलर आहे आलं. ओके, सो इलेक्ट्रिक फ्लक्सचे दोन फॉर्म्युले. इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू ई ए कॉस थिटा. त्यामुळं इलेक्ट्रिक फ्लक्स तीन प्रकारचे येते: पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक फ्लक्स, झिरो इलेक्ट्रिक फ्लक्स, निगेटिव्ह इलेक्ट्रिक फ्लक्स. पॉझिटिव्ह कधी? जर ॲक्यूट अँगल असेल तर थिटा इज लेस दॅन 90. इलेक्ट्रिक फील्ड आणि एरियाच्या मधला अँगल
इलेक्ट्रिक फील्ड आणि एरियाच्या मधला अँगल जर लेस दॅन 90 असेल तर पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक फ्लक्स, इलेक्ट्रिक फील्ड आणि एरियाच्या मधला अँगल जर 90 असेल तर 0 इलेक्ट्रिक फ्लक्स, आणि जर इलेक्ट्रिक फील्ड आणि एरियाच्या मधला अँगल ऑब्ट्यूस असेल तर निगेटिव्ह इलेक्ट्रिक फ्लक्स. अजून एक गोष्ट, इलेक्ट्रिक फ्लक्स जर आपल्याला कंपोनंट्स दिले असतील तर EX AX प्लस EY AY EY AY प्लस EZ AZ येऊन जाईल. कळलं का? ओके, हे फॉर्म्युला आपल्याला तेव्हाच यूज करता येते जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म असेल, म्हणजे कॉन्स्टंट असेल. जर इलेक्ट्रिक फील्ड कॉन्स्टंट असेल तर म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म नसेल तर आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागते. फाय E इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ E डॉट DA, फाय इज इक्वल इंटिग्रेशन ऑफ E डॉट DA, फाय इज इक्वल इंटिग्रेशन ऑफ E डॉट DA. कळलं का? हे प्रॉपर्टी 13th आपल्याला काय समजून सांगते की बाबा इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय असते. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स तेवढं जास्त असते जेवढे जास्त वेक्टर E आहे, आणि इलेक्ट्रिक फ्लक्स तेवढं जास्त असते जेवढे जास्त वेक्टर A आहे, म्हणून इलेक्ट्रिक फ्लक्स इज कॉल्ड वेक्टर E डॉट वेक्टर A लिहिता येते आपल्याला. हे कळालं का सांगा. आता प्रॉपर्टी नंबर 14 म्हणजे ऑफिशियली गॉस लॉ. प्रॉपर्टी नंबर 14 ओके, 14वी प्रॉपर्टी म्हणजे सरळ सरळ गॉस लॉ आहे. येस, 14वी प्रॉपर्टी काय म्हणते, एरिया दोन प्रकारचे असतात. हे लॉ म्हणत नाही, हे आधीची बेसिक गोष्ट आहे. एरिया दोन प्रकारचे असतात, एक ओपन एरिया आणि एक क्लोज्ड एरिया. ओपन एरिया म्हणजे असा एरिया ज्याला दोन डायरेक्शन्स असतात, आणि क्लोज एरिया म्हणजे असा एरिया ज्याला एकच डायरेक्शन असते. ओके, नेहमी लक्षात ठेवा, एरिया इज अ वेक्टर. एरिया एक वेक्टर आहे, आणि एरियाला दोन म्हणजे ओपन एरियाला दोन डायरेक्शन्स असतात, एक वर आणि एक खाली. कळलं ना. पण क्लोज एरिया जसं स्पिअर असेल, जसं क्युबॉइड असेल, जसं क्यूब असेल, जसं बॉक्स असेल, जसं सिलेंडर असेल, यांच्या एरियाची डायरेक्शन फक्त एकच असते, आउटवर्ड. कशी असते? ओके, आतमध्ये एरियाची डायरेक्शन नसते. सो प्रत्येक क्लोज एरियाला गॉस सरफेस असं म्हणता येते आपल्याला. गॉस सरफेस काय असते कळेल का? एनी क्लोज एरिया कॅन बी कन्सिडर्ड ॲज Gaussian surface. Any closed area can be considered as Gaussian surface. कोणत्याही क्लोज एरियाला गॉसियन सरफेस असं म्हणतात. नेहमी लक्षात ठेवा, आपला जो हात असतो तळहात, त्या तळहाताला दोन डायरेक्शन्स असतात, एक वरची आणि एक खालची. ओके, कळलं ना, समजलं ना. तर आपल्या हातातून जर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जात असतील तर सायमल्टेनियसली इलेक्ट्रिक फील्ड लाईनसोबत एरिया ॲक्यूट अँगल पण करू शकतो आणि ऑब्ट्यूस अँगल पण करू शकतो. कळलं का? नेहमी लक्षात ठेवा, आपला जर आपण हात काढला, असा हात काढला, जर आपण असा हात काढला तर आपला हात हा एक ओपन एरिया बनतो, म्हणजे ज्याला दोन डायरेक्शन्स आहेत. ओके, समजलं ना. तर एरियाला किती डायरेक्शन झाले? दोन डायरेक्शन झाले. आता सपोज तिथून इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स चालल्यात. ओके, तिथून इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स चालल्यात, ज्या डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड लाईन असते त्या डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असते. आता बघा, थोडं कॉन्फ्लिक्ट तयार होतं आहे. या इलेक्ट्रिक फील्डसोबत हे एरिया ॲक्यूट अँगल बनवायला आहे, तर याच इलेक्ट्रिक फील्डसोबत हे एरिया कसं काय बनवलं आहे? ऑब्ट्यूस अँगल बनवलं की नाही. हियर थीटा इज ग्रेटर दॅन 90 आणि हियर इज थीटा इज लेस दॅन 90. म्हणून आपली जी इलेक्ट्रिक फ्लक्सची कन्सेप्ट होती ना, की बाबा अँगल जर लेस दॅन 90 असेल तर पॉझिटिव्ह फ्लक्स, जर इक्वल टू 90 असेल तर 0 फ्लक्स, आणि जर ग्रेटर दॅन 90 असेल तर निगेटिव्ह फ्लक्स. ते कन्सेप्ट कुठं प्रॉब्लेमॅटिक ठरते? ओपन एरियाला ती कन्सेप्ट वापरता येत नाही. म्हणून कोणताही क्लोज एरिया, बलून असेल, एक बंद कॅन असेल, एक बॉक्स असेल, एक बंद रूम असेल, अशा कोणत्याही एरियाला क्लोज एरिया म्हणतात. आणि आपल्याला क्लोज एरियाची स्टडी करायची आहे. प्रत्येक क्लोज एरियाला गॉसियन सरफेस कन्सिडर करता येते. ओके, समजलं ना. यस, डब्बा एक क्लोज सरफेस एरिया असते, कारण तो डब्बा बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये खायच्या वस्तू ठेवता येतात. ते सांडत नाहीत ना खाली. बंद केलेली बॉटल, हां, बंद केलेली बॉटल लिहिले क्लोज एरिया राहते.
क्लोज सरफेस एरिया आणि ओपन सरफेस एरिया. ठीक आहे. तर याला आपण 14वी प्रॉपर्टी न म्हणता नोट म्हणता येईल. नोट. ओके, हे कळलं का? आता लक्षात ठेवा, गॉस लॉ यूज करतात इलेक्ट्रिक फील्ड काढण्यासाठी. काय काढण्यासाठी? इलेक्ट्रिक फील्ड काढण्यासाठी. प्रॉपर्टी नंबर 14 गॉस लॉ. गॉस लॉ काय म्हणते? गॉस लॉ म्हणते जर आपल्याला क्यू या चार्जची आर एवढ्या डिस्टन्सवर, जर आपल्याला क्यू या चार्जची आर या डिस्टन्सवर इलेक्ट्रिक फील्ड काढायचे आहे. काय काढायचे आहे? इलेक्ट्रिक फील्ड काढायचे आहे. तर एक गॉसियन सरफेस इमॅजिन करा. कोणताही असू शकतो तो. स्पिअर असू शकतो, सिलेंडर असू शकतो, क्युबॉइड असू शकतो, काही असेल. ओके, आपल्याला क्यू या चार्जची आर या डिस्टन्सवर इलेक्ट्रिक फील्ड काढायची असेल तर एक गॉसियन सरफेस इमॅजिन करा. ओके, तर कन्सेप्ट अशी म्हणते की गॉसियन सरफेसच्या मधला पॉझिटिव्ह चार्ज, गॉसियन सरफेसमध्ये जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रिक लाईन्स काय होतात? बाहेर जातात. गॉसियन सरफेसच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रिक लाईन्स बाहेर जातात. ओके, सेम गॉसियन सरफेसच्यामध्ये जर निगेटिव्ह चार्ज असेल तर, जर गॉसियन सरफेसच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज असेल तर जर गॉसियन सरफेसच्यामध्ये जर निगेटिव्ह चार्ज असेल तर गॉसियन सरफेसच्यामध्ये जर निगेटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रिक लाईन्स मध्ये जातात. कुठे जातात? येस, गॉसियन सरफेसच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पण याचा इम्पॅक्ट काय होतो बघा. एका ठिकाणी कॉस थीटा पॉझिटिव्ह येतो, एका ठिकाणी कॉस थीटा निगेटिव्ह येतो. कारण ज्या वेळेस गॉसियन सरफेसच्या मध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो त्यावेळेस थीटा इज लेस दॅन 90, आणि ज्या वेळेस गॉसियन सरफेसच्या मध्ये निगेटिव्ह चार्ज असतो त्यावेळेस थीटा इज ग्रेटर दॅन 90. बिकॉज दिस ग्रीन इज एरिया वेक्टर अँड रेड इज इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर. ओके, समजलं ना? तर नेहमी लक्षात ठेवा, जर गॉसियन सरफेसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असेल तर पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक फ्लक्स, आणि गॉसियन सरफेसमध्ये जर निगेटिव्ह चार्ज असेल तर निगेटिव्ह इलेक्ट्रिक फ्लक्स. कळेल का? अजून एक कन्सेप्ट आपल्याला माहीत आहे, जर गॉसियन सरफेसच्या मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि जेवढा जास्त पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढं जास्त पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक फ्लक्स, गॉसियन सरफेसच्या मध्ये जेवढा जास्त निगेटिव्ह चार्ज आहे तेवढं जास्त निगेटिव्ह इलेक्ट्रिक फ्लक्स, आणि गॉसियन सरफेसच्यामध्ये चार्जच 0 असेल, नेट चार्ज, तर इलेक्ट्रिक फ्लक्स 0. फॉर एक्झाम्पल, हा एक गॉसियन सरफेस आहे, याच्यामध्ये जेवढं प्लस क्यू आहे तेवढंच मायनस क्यू आहे. तर काय होते? इलेक्ट्रिक लाईन्स इथून निघतात, त्याच्यातच जातात. कळलं का? आता इथून 4 इलेक्ट्रिक लाईन्स काय व्हायल्यात? बाहेर चालल्यात. तर 4 पॉझिटिव्ह फ्लक्स आणि 4 इलेक्ट्रिक लाईन्स काय व्हायल्यात? मध्ये यायल्यात, तर 4 निगेटिव्ह फ्लक्स. सो गॉसियन सरफेसच्या मध्ये जेवढं जास्त चार्ज असेल तेवढं जास्त इलेक्ट्रिक फ्लक्स असते. हेच आहे गॉस लॉ. एकाच मिनिटात निघते इलेक्ट्रिक फील्ड. याच्यामुळं कन्सेप्ट अशी आहे की इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू गॉसियन सरफेस, इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू गॉसियन surface, electric flux through Gaussian surface is directly proportional to charge enclosed by Gaussian surface. Gaussian surface मध्ये जेवढा मोठा चार्ज असेल, Gaussian surface मध्ये
जेवढा मोठा चार्ज असेल तेवढं जास्त इलेक्ट्रिक फ्लक्स असते. गॉसियन सरफेसच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज असेल तर पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक फ्लक्स, गॉसियन सरफेसच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज असेल तर निगेटिव्ह फ्लक्स, गॉसियन सरफेसच्यामध्ये नेट चार्ज 0 असेल तर 0 इलेक्ट्रिक फ्लक्स. गॉस लॉ कळालं का? सिंपल हा फॉर्म्युला म्हणजे गॉस लॉ असतो की इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू गॉसियन सरफेस, इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू गॉसियन सरफेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज एनक्लोज बाय गॉसियन सरफेस. इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू गॉसियन सरफेस इज डायरेक्शनल टू चार्ज एनक्लोज बाय गॉसियन सरफेस. आणि याला आपल्याला एक फॉर्म्युला बनवता येतं, फाय इज इक्वल टू क्यू बाय एक कॉन्स्टंट येतं एप्सिलॉन नॉट. फाय इज इक्वल टू क्यू बाय एप्सिलॉन नॉट, वेअर एप्सिलॉन नॉट इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॉल्ड ॲज परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. काय त्याची व्हॅल्यू आहे 8.85 इंटू 10⁻12 कुलम स्क्वेअर पर न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कळलं का? ओके. आणि याला अप्लाय कसं करता येतं त्याला म्हणतात ॲप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. गॉस लॉचं ॲप्लिकेशन सगळ्यात इम्पॉर्टंट त्याचं ॲप्लिकेशन हेच आहे की आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढता येते. काय काढता येते? इलेक्ट्रिक फील्ड काढता येते. ओके. वी नो फाय इज इक्वल टू क्यू बाय एप्सिलॉन नॉट. वी नो फाय इज इक्वल टू वेक्टर ई डॉट वेक्टर ए. So vector E dot vector A is also equal to q by epsilon. We know EA cos theta is equal to q by epsilon naught. We know EX AX plus EY plus AZ is equal to q by epsilon naught. We know integration of E dot dA is equal to q by epsilon naught. अशा प्रकारे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढता येते. ओके. 1 2 most important is third one, 3 4 and 5. या कन्सेप्टवरून आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स काढता येते. या कन्सेप्टवरून इलेक्ट्रिक फ्लक्स काढता येते, इलेक्ट्रिक फील्ड काढता येते. ओके. आता बघा मी तुम्हाला एक्झाम्पल्स घेऊन दाखवतो. एक्झाम्पल, फाइंड नंबर ऑफ electric field lines. Find number of electric field lines. Find number of electric field lines through sphere enclosing 2 microcoulomb of positive charge. क्वेश्चन असा आहे की समजा एक स्पियर आहे, त्या स्पियरच्या मध्ये 2 मायक्रोकुलम आहे, पॉझिटिव्ह 2 मायक्रोकुलम आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काढा म्हणत आहे. फाइंड नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स म्हणत आहे. ओके. नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स म्हणजे काय राहते? फाय इज इक्वल टू क्यू बाय एप्सिलॉन नॉट. क्यू किती आहे? 2 × 10⁻⁻6 डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट म्हणजे 8.85 म्हणजे नियरली 9 × 10⁻12. तर टेक्निकली काय येतात नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स? 2/9. 2/9 means 20/9 and 20/9 means 0.2 something, 0.22 into 10 power plus 6 and 1 plus 5. ओके. आणि या इलेक्ट्रिक फ्लक्सचं युनिट काय राहते ते तुम्हाला माहीत आहे. इलेक्ट्रिक फील्डचं युनिट न्यूटन पर कूलम. इलेक्ट्रिक फील्डचं युनिट न्यूटन पर कूलम आणि एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. ओके. न्यूटन मीटर स्क्वेअर पर कूलम हे युनिट झालं इलेक्ट्रिक फ्लक्सचं. आणि डायमेन्शन्स काय झाले? M1 L 3 T -3 A -1. इट इज अ स्केलर फिजिकल क्वांटिटी अँड डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. कोणाबद्दल विषय चालू आहे आपला? इलेक्ट्रिक फ्लक्सबद्दल. इलेक्ट्रिक फ्लक्सबद्दल. ओके. सो अशा प्रकारे आपण कोणताही चार्ज दिला असेल तर त्याच्या काय काढू शकता? नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काढू शकता. आता आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढून दाखवायचे आहे. त्याच्यावर सुद्धा एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो तुम्हाला. 2-3 एक्झाम्पल घेऊन दाखवतो. यस. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काढले आपण. सो नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इज 0.22 × 10⁵ एवढ्या. 0.22 × 10⁵ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम एवढ्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बाहेर पडतात. एवढ्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बाहेर पडतात 2 मायक्रोकुलममधून. ओके. मग तो स्पेअर असू द्या किंवा डब्बा असू द्या, काही घेणं देणं नाही. अजून एक एक्झाम्पल आहे की क्यू एवढ्या चार्जची आर एवढ्या डिस्टन्सवर इलेक्ट्रिक फील्ड काढा म्हणतात. क्यू एवढ्या चार्जची आर एवढ्या डिस्टन्सवर इलेक्ट्रिक फील्ड काढा म्हणल्यानंतर काय करायचं? आर एवढ्या रेडियसचं एक गॉसियन स्पियर इमॅजिन करायचं. ओके. काय इमॅजिन करायचं?
कारण तिथली आपल्याला काय काढायची आहे, ई काढायची आहे. ई आणि एच्यामध्ये हे बघा एरिया किती राहते, 4πr², 4πr². ओके, स्पेअरचा एरिया किती आहे, 4πr². ई आणि एमध्ये थिटा किती आहे, 0. आणि आपल्याला माहीत आहे की ई एच्या जागी 4πr² आणि कॉस 0 इज इक्वल टू आतमध्ये चार्ज किती आहे, क्यू डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट. गॉस लॉ कळालं ना. हा आत्ता बनवलेला गॉस लॉ आपला, हा कळालं का. ई ए कॉस थीटा इक्वल क्यू बाय एप्सिलॉन नॉट. ओके, तर मग काय येऊन जाते आन्सर, आन्सर इज ई इक्वल टू बाकी सगळं डिनॉमिनेटरमध्ये क्यू बाय 4πε0r², क्यू बाय 4πε0r². याला म्हणतात पॉईंट चार्जची इलेक्ट्रिक फील्ड. बघा आपल्याला पॉईंट चार्जची इलेक्ट्रिक फील्ड काढता आली कोणामुळं, गॉस लॉमुळं. ओके, आता आपण लाईन चार्जची इलेक्ट्रिक फील्ड काढून दाखवतो एका झटक्यामध्ये. ओके, एक लाईन चार्ज आहे, क्यू एवढा चार्ज आहे, एल एवढी लेंथ आहे. या लाईन चार्जची इलेक्ट्रिक फील्ड आर एवढ्या डिस्टन्सवर काढायची तर काय करायचं, आर एवढ्या रेडियसचं एक सिलेंडर काय इमॅजिन करायचं, एक सिलेंडर इमॅजिन करायचं. आर एवढ्या रेडियसचं एक सिलेंडर इमॅजिन करायचं. आणि इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स या शेडेड एरियातून जाऊच शकत नाहीत, कारण त्या एरियाची डायरेक्शन वर आहे आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आउटवर्ड आहे. थिटा इज 90, हिअर ऑल्सो एरिया अँड ई थिटा इज 90. सो इथून φ1 0 असते आणि इथून φ2 0 असते. आपल्या कामाचे इलेक्ट्रिक फ्लक्स कुठं असते, कुठल्या इलेक्ट्रिक लाईन्स निघतात, कुठून इलेक्ट्रिक लाईन्स निघतात, कर्ड सरफेस एरियामधून. ओके, कर्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला 2πr/L. ओके, आणि इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया, इलेक्ट्रिक फील्ड आणि एरियाच्यामध्ये अँगल किती आहे, थिटा इज 0. वी नो गॉस लॉ, ई एरियाचा जागी 2πr/L कॉस 0 इज इक्वल टू आतमध्ये किती चार्ज आहे, क्यू डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट. ओके, बाकी सगळे तिकडे ना, ईला राहू द्या. ई इज इक्वल टू क्यू बाय 2πr/ε0L. ओके, क्यू बाय एलला काय लिहिता येते, लॅम्बडा. क्यू बाय एलला लॅम्बडा लिहिता येते 2πr/ε0. सो आपल्याला सांगता येते की पॉईंट चार्जची इलेक्ट्रिक फील्ड काय होती, क्यू बाय 4πε0r². म्हणजे ई इज इनवर्शनल टू r². ग्राफ असा येते, ई वर्सेस आरचा ग्राफ असा येते. ओके, तर इथं लाईन चार्जसाठी इलेक्ट्रिक फील्ड इज इनवर्शनल टू आर आणि ई बाय आरचा ग्राफ कसा येतो, हायपरबोला, 90 डिग्रीवाला हायपरबोला. ओके, समजलं का. असं इलेक्ट्रिक फील्डचे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत. जसं फॉर एक्झाम्पल एक लाईन चार्ज आहे, त्या लाईन चार्जची इलेक्ट्रिक फील्ड काढायची असेल आपल्याला तर सिंपल कन्सेप्ट आहे. त्याच्यात एक बॉक्स खुपसवायचा. काय खुपसवायचा, क्यू एवढा चार्ज आहे एवढ्या एरियावर, तर त्याच्यात एक बॉक्स खुपसवायचा. समजलं ना. इलेक्ट्रिक फील्ड ज्या डायरेक्शनमध्ये आहे, एरिया त्याच डायरेक्शनमध्ये आहे. इलेक्ट्रिक फील्ड आणि एरियाची डायरेक्शन सेम आहे. इलेक्ट्रिक फील्ड आणि एरियाची डायरेक्शन सेम आहे. थिटा किती, 0. कळलं ना. या साईडला सुद्धा इलेक्ट्रिक फील्ड आणि एरियाची डायरेक्शन सेम आहे, थिटा 0. इकडे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किती, ई ए. यस, तिकडे पण जातील ना. एक शीट आहे, चार्ज शीट आहे, पत्रा आहे तो एक चार्ज शीट आहे. सो इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, निघणारे इलेक्ट्रिक लाईन्स अशा सुद्धा असतील इकडे राईट साईडला आणि लेफ्ट साईडला सुद्धा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स निघतील. ओके, तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स या साईडला ई ए असतील आणि त्या साईडला सुद्धा ई ए असतील. ओके, सो इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किती आहेत, 2EA. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स किती झाल्या, 2EA इज इक्वल टू क्यू बाय एप्सिलॉन नॉट. गॉस लॉ यूज केल्यानंतर तर इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज शीट इज इक्वल क्यू बाय 2A एप्सिलॉन नॉट. क्यू बाय एला काय लिहितात ते, सिग्मा इज इक्वल टू सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. सिग्मा बाय नाही, बॉक्स क्लोज सरफेस आहे ना, बॉक्स ॲमेझॉनचा बॉक्स, त्याच्यामध्ये एक पत्रा ठेवला आहे. ॲमेझॉनचा बॉक्स तर क्लोज आहे ना. ओके, आणि फक्त या एरियातून आणि याच एरियातून पलीकडे ना असं आहे ना ते. आता दिसलं का, सिलेंडर आहे ना. सिलेंडर का फॉर्मूला, सिलेंडर का कर्व सरफेस का फॉर्मूला. ठीक आहे, समजलं हे.
ओके. तर ही झाली पॉईंट चार्जची इलेक्ट्रिक फील्ड. पॉईंट चार्जची इलेक्ट्रिक फील्ड काय आली? पॉईंट चार्जची इलेक्ट्रिक फील्ड ई इक्वल क्यू बाय 4πε0 आर स्क्वेअर. हे झालं लाईन चार्जचं. कशाचं? लाईन चार्जची इलेक्ट्रिक फील्ड किती झाली? लाईन चार्जची इलेक्ट्रिक फील्ड ई इक्वल टू λ/2πε0 आर. λ/2πε0 2π पायच्या बाजूला एप्सिलॉनला यायला लय आवडते ऑप्शनमध्ये. ओके. आणि ही झाली चार्ज शीट. काय झाली? σ/2ε0. आता कंडक्टिंग वॉल काय? कंडक्टिंग वॉल नहीं, कंडक्टिंग वॉल है. कंडक्टर के अंदर नहीं रहता चार्ज. एक कंडक्टिंग वॉल आहे. याचा अर्थ काय असतो? आता यावेळेस पलीकडं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जाणार नाहीत. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कंडक्टरच्या आतमधून जाऊ शकत नाहीत. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कंडक्टरच्या आतमधून जाऊ शकत नाहीत. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स फक्त एकाच साईडला राहतील. ओके. आता याच्यात एक बॉक्स टाकून द्यायचा. काय टाकून द्यायचा? इमॅजिनरी तर असतो ना. गॉसियन सरफेस इज इमॅजिनरी सरफेस. रिअलमध्ये थोडी टाकायचा. ओके. या साईडने इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किती? 0. या साईडने इलेक्ट्रिक लाईन्स किती? ई ए. ओके. क्यू एवढा चार्ज, ए एवढा एरिया. तर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ई ए इज इक्वल टू क्यू बाय ε0. तर इलेक्ट्रिक फील्ड ई किती येते? क्यू बाय ए ε0. ई इज इक्वल टू क्यू बाय एला काय लिहिता येते? सिग्मा. क्यू बाय एला सिग्मा लिहिता येते. सिग्मा बाय ε0. काय आली हे? कंडक्टिंग वॉलची इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू कंडक्टिंग वॉल. ओके. आता अशाच प्रकारे जर आपल्याला लास्टवाला पॉईंट म्हणजे इन्सुलेटिंग स्पियर काय? इन्सुलेटिंग स्पियरची इलेक्ट्रिक फील्ड काढायची असेल तर सपोज इन्सुलेटिंग स्पियर आहे. त्याच्या आतमध्ये पॉझिटिव्ह चार्ज पूर्ण भरून आहे. इन्सुलेटिंग स्पियरच्या आतमध्ये पूर्ण पॉझिटिव्ह चार्ज भरून आहे. ओके. आणि आर एवढ्या डिस्टन्सवर बाहेर इलेक्ट्रिक फील्ड काढायची असेल तर ई असं इमॅजिन करायचं की एवढा मोठा गॉसियन सरफेस आहे. ओके. कळलं का? या गॉसियन सरफेसच्या एरियाची डायरेक्शन पण आउटवर्ड. थिटा किती झाला सांगा? 0 झाला ना. एरिया जागी 4π स्मॉल आर स्क्वेअर. तर ई इंटू 4π स्मॉल आर स्क्वेअर इंटू कॉस 0 इज इक्वल टू क्यू बाय ε0. कळलं ना? सांगा इलेक्ट्रिक फील्ड काय ते? येस येस. क्यू बाय 4π ε0 आर स्क्वेअर. कळलं का? समजलं ना? आता सरफेसवर जर कोणी काढायला सांगितलं इलेक्ट्रिक फील्ड तर या चार्जच्या यस बस कॅपिटल आर घ्यायचा. पण तरी मेथडनं काढून बघूत आपण. चला गॉसियन सरफेस आता एवढा काढायचा. समजलं का? इलेक्ट्रिक फील्ड इकडे बघ. इलेक्ट्रिक फील्ड ई एरिया ए. एचा फॉर्म्युला 4π कॅपिटल आर स्क्वेअर थिटा 0. हे ई आउटसाईड होतं. आता ई सरफेस डायरेक्टली लिहू क्यू बाय 4π कॅपिटल आर स्क्वेअर ε0. हां म्हणजे हां ऑप्शनमध्ये 4π ε0 आणि मग कॅपिटल आर स्क्वेअर येते. शाबास. ऑप्शनमध्ये असंच राहते. त्यांनी ऑप्शन बनवण्याच्या आधी सांगायचं ऑप्शनमध्ये असंच राहते. समजलं का? आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आतमध्ये जर इलेक्ट्रिक फील्ड काढायची असेल तर आता मजा आहे. येत तर खरी मजा आहे. इन्सुलेटिंग सॉलिड स्पेअरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड काढायची असेल तर इन्सुलेटिंग हां बघा आतमधली रेडियस किती राहते? R' किती राहते? आतमधली रेडियस R'. आता ऐका तर इलेक्ट्रिक फील्ड अशी एरिया इक्वल टू 4π R' स्क्वेअर थिटा किती? 0. कळलं ना? समजलं? तर इथे इलेक्ट्रिक फील्ड ई
इनसाइड इज इक्वल टू आतमधला चार्ज, फक्त आतमधला चार्ज किती असणार आहे क्यू डॅश डिवाइड बाय 4 पाय आर डॅश स्क्वेअर ॲप्सिलॉन नॉट. कळेल का? हे बघा लक्षात ठेवा, हे पहिलं आपल्याला क्यू डॅश फाइंड आउट करायचा आहे. मला सांगा हा जो टोटल स्पिअर होता, टोटल स्पिअरचं व्हॉल्यूम किती होतं व्ही एवढ्या व्हॉल्यूममध्ये क्यू एवढा चार्ज होता. तर आतमधलं ते छोटंसं व्हॉल्यूम किती, यस आतमधलं छोटंसं व्हॉल्यूम किती क्यू डॅश, व्ही डॅश एवढ्या व्हॉल्यूममध्ये किती चार्ज असणार आहे क्यू डॅश. व्हीच्या जागी काय लिहितात ते 4/3, काय लिहितात ते 4/3 पाय कॅपिटल आर क्यूब. व्ही डॅशच्या जागी 4/3 पाय आर डॅश क्यूब. काय करता येते अजून 4/3 पाय कॅन्सल. क्यू डॅश काय होऊन जातो आतमधला चार्ज आर डॅश क्यूब डिवाइड बाय कॅपिटल आर क्यूब इंटू टोटल चार्ज. कळेल का? तर हे क्यू डॅश इथं ठेवून द्यायचं आणि आपल्याला इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला ई येऊन जातो. ई इज इक्वल टू आर डॅश क्यूब बाय कॅपिटल आर क्यूब इंटू क्यू इज इक्वल टू 4 पाय आर डॅश स्क्वेअर ॲप्सिलॉन नॉट. आर डॅश स्क्वेअर आणि क्यूब कटून जातो, यस, आणि ई इनसाइड येतो. इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू क्यू बाय 4 पाय ॲप्सिलॉन नॉट कॅपिटल आर क्यूब इंटू बस आर डॅश. कळेल का? समजलं ना? आता सेंटरला किती इलेक्ट्रिक फील्ड असेल सांगा 0, कारण आर डॅश 0 येते. ई सेंटर किती येते 0 बिकॉज आर डॅश इज 0. हे झाला नियरली टोटल चॅप्टर आपला संपला.